या पी-एम-आर-डी-एमध्ये थोडी तोडकी नव्हे तर जवळपास 814 गावे होती व 6000 चौरस किलोमीटर एवढं मोठं क्षेत्र हे पी-एम-आर-डीचे अखत्यारीत घेण्यात आलं. प्रत्यक्ष जाऊन पाणी न केल्यामुळे आज गुगल मॅपच्या व महसूल खात्याच्या आराखड्यांच्या साहाय्याने जो नकाशा तयार केला होता किंवा जो डीपी प्लॅन तयार केला होता, तर त्यामुळे या सगळ्या चुका तेव्हा घडल्या आणि थोड्या नाही तर 67,000 तक्रारी या शासनाला प्राप्त झाल्या होत्या. नमस्कार, माझं नाव ओंकार गुले पाटील. मी आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. गेल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी एक घोषणा केली की जो आता पी-एम-आर-डीचा जो प्रस्तावित प्लॅन होता तो पूर्णपणे रद्द करण्यात येत आहे. तर ही सरकारवर व पी-एम-आर-डी ऑथॉरिटीवर ही नामुष्की का ओढवली व हा प्लॅन रद्द झाल्यावर इथून पुढे काय याची आपण आज चर्चा करणार आहोत. तर पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका या लगतचा जो भाग होता, जो विकसनशील भाग होता, ज्यामध्ये झपाट्याने विकास कामे होत होती व या विकास कामांच्या नावाखाली तिथे अनधिकृत प्लॉटिंग होऊ लागल्या व त्या प्लॉटिंगच्या माध्यमातून अनधिकृत बांधकामे उभी राहावं लागली व या बांधकामांमुळे आज तिथल्या वीज, पाणी तसेच ड्रेनेज व्यवस्थेवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर ताण येऊ लागला व सुनियोजित विकास करण्यासाठी आज MMRDAच्या धर्तीवर आज पी-एम-आर-डी-एची स्थापना करण्यात आली व पी-एम-आर-डी ही ऑथॉरिटी डायरेक्टली मुख्यमंत्र्यांच्या अंडर घेण्यात आली. तर 31 मार्च 2015 रोजी या पी-एम-आर-डी-ची स्थापना करण्यात आली व पी-एम-आर-डी पुढे एक आव्हान देण्यात आलं. या पी-एम-आर-डी-मध्ये थोडी तोडकी नव्हे तर जवळपास 814 गावे होती व 6000 चौरस किलोमीटर एवढं मोठं क्षेत्र हे पी-एम-आर-डीचे अखत्यारीत घेण्यात आलं व या एवढ्या मोठ्या गावांचा विकास आराखडा तयार करण्याचं शिवधनुष्य या पी-एम-आर-डीच्या ऑथॉरिटीला पेलायचं होतं. तिथून पुढे 4 ते 5 वर्ष पी-एम-आर-डी ऑथॉरिटीने काम करून ऑगस्ट 2021 मध्ये एक प्रारूप विकास आराखडा तयार केला व सर्वांसमोर प्रसिद्ध केला. ज्या दिवशीपासून प्रसिद्ध झाला त्या दिवशीपासूनच या आराखड्याविषयी काही सकारात्मक काही नकारात्मक असे व्ह्यूज बघायला मिळाले. तर मोठ्या प्रमाणावर जास्त नकारात्मकच जास्त चर्चा होत होत्या. तसेच तक्रारींचा तर पाऊस पडला. जवळपास 67,000 तक्रारी या पी-एम-आर-डी-एला तसेच राज्य सरकारला प्राप्त झाल्या. अनेक लोकांनी कोर्टात जाऊन पिटिशन्स दाखल केले. तर एवढी लोक ही या आराखड्यावर चिडून का होती, तसेच ही आराखडा रद्द करण्याची नामुष्की ही पी-एम-आर-डी ऑथॉरिटी तसेच राज्य सरकारवर का ओढवली, याचं सर्वात मोठं कारण आहे की जो पी-एम-आर-डी रिजन आहे की ज्याच्यामध्ये 814 गावे तसेच 6000 चौरस किलोमीटरचा हा प्रदेश, याच्यासाठी जर काम करायसाठी मनुष्यबळ होतं तर हे मनुष्यबळ मुबलक नव्हतं. तर हे अतिशय तोडकं मनुष्यबळ हे पी-एम-आर-डीला मिळालेलं होतं. तर त्यांनी केलं असं की महसूल खात्याचे आराखडे व नकाशे व गुगल मॅप अर्थ तर याच्यावर एकमेकांवर सुपर इम्पोज करून त्यांनी तो प्लॅन आराखडा त्यांनी तयार केला व अतिशय तसं म्हणायला गेलं तर एवढ्या 6000 चौरस किलोमीटरसाठी 4 वर्ष म्हणजे हा तसा घाईघाईतच केलेला आराखडा असा म्हणावा लागेल. आणि या आराखड्यात कसं होऊन जातं की सुपर इम्पोज केल्यामुळे जागेवर जाऊन प्रत्यक्ष पाणी केली नाही, मोजणी केली नाही, याच्यामुळे असं आलं की एखाद्या फुटाचा जरी फरक पडला तर पुढे जाऊन याचा परिणाम हजारो एकरवर होऊ शकतो. ही बाब तेव्हाच्या पी-एम-आर-डी प्रशासनाच्या लक्षात का आली नाही हे खरंच नवल आहे. प्रत्यक्ष जाऊन मोजणी न केल्यामुळे या पी-एम-आर-डीच्या नकाशामुळे मोठ्या प्रमाणावर चुका झाल्या. काही ठिकाणी ज्यांचे इंडस्ट्रियल शेड सँक्शन होते, काही कंपन्या होत्या किंवा काहींचे सँक्शन करून बांधलेल्या इमारती किंवा बंगले यांच्यावर सुद्धा आरक्षण आहे किंवा रोड हे असं दाखवण्यात आले. यामुळे काय आलं की नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणावर रोष पसरला. जे कंपन्या तुम्हाला टॅक्स देतात ते तुमचे GST, इन्कम टॅक्स किंवा आज शेकडो लोकांना रोजगार देतात ते तुम्ही त्या कंपन्यांवरूनच रस्ते किंवा आरक्षणे दाखवली. आज शिरूर तालुक्यातील एका साखर कारखान्यावर आरक्षण दाखवलं. हे का झालं तर याचं कारण म्हणजे प्रत्यक्ष जाऊन पाणी न केल्यामुळे आज गुगल मॅपच्या व महसूल खात्याच्या आराखड्यांच्या साहाय्याने जो नकाशा तयार केला होता किंवा जो डीपी प्लॅन तयार केला होता, तर त्यामुळे या सगळ्या चुका तेव्हा घडल्या आणि थोड्या नाही तर 67,000 तक्रारी या शासनाला प्राप्त झाल्या होत्या. अर्थात हा डीपी प्रसिद्ध झाल्यावर मोठ्या प्रमाणावर अर्थकारण झाले तसंच मोठ्या प्रमाणावर राजकारण देखील झाले या आराखड्याच्या निमित्ताने. आज अनेक लोकांनी आज प्रस्तावित झोन बघून तिथे जमिनी खरेदी केल्या. अनेक लोकांनी तेव्हा जागेवर आरक्षणे असल्यामुळे कवडीमोल दरात त्या विकल्या अनेक बिल्डरांना म्हणा किंवा अनेक एजंट लोकांना किंवा इन्व्हेस्टर लोकांना. पण आज हा डीपी प्लॅन पूर्णतः चेंज झाल्यामुळे आज जो काही ज्याने ती जागा खरेदी केली व ती जागा जर नवीन आराखड्यात जर झोन झाली तर त्या अर्थात त्या व्यक्तीचा फायदा होणार आहे आणि ज्या व्यक्तीने कवडीमोल दराने विकली त्या व्यक्तीचं तिथे नुकसान होणार आहे. जर हा आराखडा जर रद्द केला नसता तर पुढे जाऊन सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टमध्ये हा आराखडा रद्द झालाच असता. तर त्यामुळे तिथे ती नामुष्की उडवण्यापेक्षा इथे आता रद्द करून पुन्हा एकदा स्क्रॅचपासून सुरुवात केलेली हे राज्य सरकारला योग्य वाटली.
तर त्यांनी तो रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता PMRDAचा DP प्लॅन जो रद्द झाला आहे, तर आता इथून पुढे काय की PMRDAचा DP प्लॅन नवीन होणार आहे की नाही होणार आहे, तर हा नवीन DP प्लॅन नक्कीच होईल. फक्त यावेळी हे थोडे वेल प्रिपेअर असतील जे PMRDची ऑथॉरिटी आहे किंवा जे मॅनेजमेंट आहे, कारण की राज्य सरकारला आता जो रेटा बसलेला आहे तर तो पुन्हा एकदा हा वेळ वाया न जावा. कारण की आज जर DP प्लॅन जर तो आपण पाहिला तर हा 20 वर्षांसाठी असतो. आज 2021 ते 2041 या काळासाठी हा DP प्लॅन होता. ऑलरेडी आता 5 वर्ष गेलेली आहेत आणि डेव्हलपमेंट तर अत्यंत झपाट्याने होती. त्यामुळे आता पूर्णतः पुणे रिंग रोड तसेच होऊ घातलेले इंटरनॅशनल एअरपोर्ट या सर्वांना केंद्रस्थानी ठेवून हा आराखडा नव्याने तयार करण्यात येईल. आणि गेल्या वेळी ज्या चुका झाल्या त्या यावेळी टाळण्याचा PMRD प्रशासन प्रयत्न करेल. जिथे काही बदल करण्याची गरज नाही, तसं मला तरी व्यक्तिशः वाटतं की तिथे बदल केले जाणार नाही. पण जिथे काही चुका झाल्यात की जसं मी मगाशी म्हटलं की काही इंडस्ट्रियल शेडवर आरक्षणं पडली, प्लॅन पास असलेल्या किंवा प्लॅन सँक्शन असलेल्या काही घरांवर आरक्षण पडली, असे काही चेंजेस केले जातील व पुन्हा एकदा नव्याने काही वर्षांमध्येच आपल्या पुढे एक नवीन प्लॅन आपल्याला पाहावयास मिळेल. आज जर आपण पूर्ण PMRDA रिजनची लोकसंख्या पकडली PMC PCMC धरून, तर आज 1 कोटी पार आपण गेलेलो आहोत. तर आज जी इंटिग्रेटेड प्लॅनिंगची जी गरज आहे किंवा जी टाउन प्लॅनिंगची गरज आहे आपल्या शहराला, ती हा प्लॅन भरून काढेल व शेतकऱ्यांनाही न्याय मिळेल की कोणावरही अन्याय होणार नाही, अशी मी अपेक्षा करतो व थांबतो. धन्यवाद. आशा करतो या व्हिडिओने तुम्हाला काहीतरी नवीन माहिती ऐकायला मिळाली असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमंडळींची शेअर करा व व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.